नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा 100% होणार फायदा। आता हा प्रश्न तुम्हाला पडलाय, हा प्रश्न मला पण पडलाय। आज भारतवर्षातील जो सोयाबीन पिकवतो त्या प्रत्येक कास्तकार बांधवाला या ठिकाणी हाच प्रश्न पडलाय की ऑक्टोबर महिन्यात अखेर कोणत्या भावावर आम्ही सोयाबीनची विक्री करावी की ज्याच्यामुळे आमचा 100% होईल फायदा। आता ऑक्टोबर महिन्यातच का हा प्रश्न पडला तर लक्षात घ्या, कारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे, लेकी बाळी आणि बहिणी बोळवणीला येणार, कुणाला कृषी केंद्र चालकाचे पैसे द्यायचे, कुणाला इतर पैशाची कामं येतं आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेतकरी उपाशी राहील पण कोणाचा रुपया सुद्धा सुगी आल्यावर ठेवत नाही। आणि म्हणून आपण सर्व कास्तकार बांधवांनी जो प्रश्न विचारला की सर आम्हाला एवढंच सांगा की ऑक्टोबर महिन्यात आम्ही कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी की ज्यामुळे आमचा फायदा होईल। आता या प्रश्नाचं आपल्याला उत्तर घ्यायचे, त्याच्यामुळे एकच काम करा, व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला आवडणार, त्यामुळे इथं लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्या, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, आता सामान्य कास्तकार बांधवाला पडलेला हा प्रश्न आहे की बाबा आम्हाला ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेनंतर जेव्हा आमचं सोयाबीन येईल तर त्यावेळेस आम्हाला सोयाबीन विकायला पाहिजे असं वाटते, कारण आम्हाला पैसे द्यायचे तर कुणाचा रुपया ठेवायचा नाही। आणि अशा परिस्थितीत आमच्या मनात जो प्रश्न पडलाय की ऑक्टोबर महिन्यात आम्ही कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी, खास करून 15 ऑक्टोबर नंतर, कारण 15 ऑक्टोबरच्या अगोदर तर कापणी सुरू आहे, तोपर्यंत कापणी होईल, वळी लागेल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मळणी यंत्राच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सोयाबीन काढू, म्हणजे विक्रीला 15 ऑक्टोबरची तारीख ओलांडणार आहे। आणि अशा परिस्थितीत की बाबा नोव्हेंबर महिन्यात काय होणार आहे की पहिल्या आठवड्यात दिवाळी आणि आपल्याला पैशाची आवश्यकता त्याच्या आधीच पडणार आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी प्रश्न विचारला की सर आम्हाला एवढंच सांगा की ऑक्टोबर महिन्यात आम्ही कोणत्या भावावर विक्री करायला पाहिजे सोयाबीनची की ज्याच्यामुळे आमचा फायदा होईल। तुम्हाला एक एक गोष्ट बारकाईने सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो की ऑक्टोबर महिन्यात अशा कोणत्या घटना आहेत आणि घटक आहेत की ज्याचा परिणाम भावावरती होणार। आणि ऑक्टोबर महिन्यात पहिले बघूयात की बाजारभाव वाढणार अथवा नाही, वाढला तर किती वाढणार आणि तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार। लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही 4700च्या आसपास आहे। सध्याच्या कंडिशनला झाले काय की अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात 0.5% कपात केली। आता ही कपात केल्यामुळे काय झाले की जागतिक बाजारात तेजीचे वारे वाहायला लागलेत आणि सीबॉट वरती बाजारभाव या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतो। सीबॉट वरचा जर विचार केला तर तुम्ही लक्षात घ्या, जो भाव इथून 4-8 दिवसापूर्वी $10 प्रति बुशेल्स पर्यंत होता तो सध्याच्या कंडिशनला कुठपर्यंत पोहोचलाय तर $10.25 प्रति बुशेल्स। आणि ही अमेरिकेतील सीबॉट वरची तेजी इथून कायम राहताना आपल्याला दिसणार आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये बाजारभाव वाढतच राहणार। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे देशात तेजी येणार का, तर तुम्हाला सांगतो 100% तेजी येणार। पण कुणी असं सांगत असेल की याच्यामुळे 500-700 तेजी येईल, असं होणार नाही। हा 100-200 तेजी 100% येणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकते। आपलं म्हणजे कोणाचं तर शेतकरी मित्राचं, असं म्हणून मी आपलं म्हणतोय। तर हे महाराष्ट्रात होईल काही प्रमाणात, मध्य प्रदेशमध्ये काही प्रमाणात, राजस्थानमध्ये काही प्रमाणात, उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक, म्हणजे कुठं ना कुठं परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार। आणि यावेळी जो परतीचा पाऊस आहे तो कापणीच्या हंगामामध्ये, याच्यामुळे नुकसान 100% अटळ आहे। आता नुकसान 5% होईल, 10% होईल, भविष्याच्या गर्भात आहे, पण याच्यामुळे एक सकारात्मक परिणाम होऊन 15 ऑक्टोबर नंतर 100-200 ती तेजी बाजारभावात येणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 15 ऑक्टोबर नंतर सरकार सुद्धा सोयाबीनची हमी भावावरती खरेदी सुरू करेल आणि सरकारने खरेदी सुरू केली तर सरकारचा भाव काय, 4892 रुपये।
आता याच्यामुळे काय होणार तुम्हाला सांगतो, या 3 कारणामुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यात बाजारभावात तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसणार आणि याच्यामुळे बाजारभाव 100% वाढणार। आता प्रश्न पडतो की 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, तर लक्षात घ्या 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव 100% हा जो आहे तो आपल्याला 5,000 पार जाताना दिसणार, परंतु बाजारभाव पातळी 4,700 ते 5,200च्या दरम्यान दिसणार, म्हणजे 5,200च्या वर बाजारभाव जास्त काळ टिकणार नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला मिळणारा भाव 15 ऑक्टोबर नंतर 5,000 पार मिळणार आहे, पण आपण जास्त अपेक्षा करू नका की नाहीतर 5,200 होईल, उद्या 300 होईल, परवा 400 होईल, त्यानंतर 5,500 होईल। या वर्षी आपल्याला असं काही होताना दिसणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी की 5,000च्या वरी 15 ऑक्टोबरच्या नंतर बाजारभाव मिळाला दिसला की त्या ठिकाणी आपल्या गरजेपुरते सोयाबीन विकून टाका आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत सगळे आपले काम आटोपून घ्या, कारण दिवाळीनंतरच तुम्हाला 5,500-6,000चा भाव मिळताना दिसू शकतो। तोपर्यंत बाजारभावात प्रचंड तेजी नाही, म्हणजे तुम्हाला इथून दिवाळीपर्यंत बाजारभाव कमीत कमी 4,700 तर जास्तीत जास्त 5,200च्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की जी बाजारभाव पातळी ती तुम्हाला 5,000च्या वर जाताना दिसली की तिथं तुम्ही गरजेपुरतं सोयाबीन विक्री करून टाका। लक्षात घ्या मी काय म्हणतोय, गरजेपुरतं, कारण दिवाळीनंतर बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसते, त्यामुळं आपण घाई करू नका, गडबड करू नका। आणि दुसरी गोष्ट, दिवाळीच्या 2-4 दिवस अगोदर तुम्ही विक्री करू नका, कारण व्यापारी तुमची गरज पाहून भाव पाडतात। एक तर 15 ऑक्टोबर नंतर मॉइश्चर असताना 4-5 दिवसात विक्री करा, 5,000च्या वर भाव गेला तर, नाही तर कसं पण ॲडजस्ट करा मित्रांनो, आणि तुम्ही दिवाळीनंतर आपलं सोयाबीन मधलं मॉइश्चर निघून गेल्या विक्री करा, ज्याच्यामुळे आपला फायदा। तर हा होता भाव मित्रांनो की बाबा 5,000च्या वर गेले की तिथं तुम्ही विक्री करा, म्हणजे 5,000च्या वर समजा गेला, 5,000 गेला, 5,100, इथं आपण 25% विक्री केली, तर मला सांगा भविष्यात भाव 5,500 झाला, काय वाटेल बाबा, चला मी 25% गरजेपुरतं विकलं होतं ना, 75% माझ्याकडे शिल्लक आहे, म्हणजे माझं नुकसान झालं, इथं 0%, बरं झालं मी ठेवलं तरी होतं। आणि भविष्यात तुम्ही 25% विकलं आणि तिथून भाव वाढलाच नाही, उलट कमी झाला जसं गेल्या वर्षी झालं, तर तिथं काय वाटेल बाबा, बरं झालं मी 25% तरी विकलं, नाहीतर माझं हे पण नुकसान होत होतं। म्हणजे तुम्ही दुहेरी संकटात नाही तर दुहेरी फायद्यात राहतात। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बाजारामध्ये मार्केटचा उच्च दर आणि मार्केटचा जो सर्वात कमी दर आहे कुणीही ओळखू शकत नाही। म्हणून एकच काम करा, 5,000च्या वरी भाव गेला की टप्प्याटप्प्याने विक्री करा, तरच आपला होईल इथं फायदा। कुणाचं काही ऐकायची गरज नाही, काय नाही, ज्या काही अनुकूल गोष्टी त्या घडल्यात, फक्त काही गोष्टी कोणत्या राहिल्या आता ब्राझीलमध्ये आणि अर्जेंटिनामध्ये पेरणी कशी होती याची आकडेवारी मी काही दिवसात सादर करेल तुमच्या पुढे। अर्जेंटिनाची तर नोव्हेंबर महिन्यात आहे, पण ब्राझीलची पेरणी सुरू झाली, जर तिथं पेरणी कमी झाली तर मात्र आणखी 100-200ची तेजी येऊन बाजारभाव 100% 5,500 जाऊ शकतो। मला थोडा अवधी द्या, ब्राझीलमधला रिपोर्ट आणखी आपल्या काही हातात लागला नाहीये, तो आला की तुमच्यासमोर सादर करतो। तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही तुमच्यासमोर सादर केलेली माहिती आहे की या ठिकाणी आपण सर्वजण जे आहात किंवा प्रतीक्षेत आहात किंवा 15 ऑक्टोबरच्या नंतर माझ्याकडे सोयाबीन येईल तर मी ते विकणार, पण कोणत्या भावावर विकावं, तर मला वाटते 15 ऑक्टोबर नंतर जी विक्री आपल्याला करायची ती 5,000च्या वर भाव गेल्यानंतर तिथून टप्प्याटप्प्याने करा, आपला होईल फायदा। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधव आणि शेतकरी बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, आणि शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपल्या सगळ्यांचं सबस्क्राईब करायचं, प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार, आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। यासाठी आपण या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा, त्या रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।